मंडळी, रसाळ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मुलगी उपोषणाला बसली आहे आणि तिचे असे म्हणणे आहे की सुरेश धस यांच्या एका माणसाने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत लैंगिक अत्याचार केले आहे। लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे। पण मित्रांनो, ही मुलगी सुरेश धस यांचं नाव का घेते आणि ह्या मुलीसोबत काय झाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, ह्या मुलीवर अत्याचार करणारा तरुण म्हणजे तुषार चोपडे याने अनेकदा सुरेश धस यांचं नाव घेतलेलं आहे आणि सुरेश धस यांच्या दम देखील त्या मुलीला दिला होता असे तिचे म्हणणे आहे। पण मात्र मित्रांनो, सुरेश धस यांचं या प्रकरणात नाव यायचं दुसरं कारण म्हणजे सुरेश धस अनेक लोकांच्या विरोधात बोलत आहेत, जसे की वाळू माफिया, वीटभट्टी माफिया, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे। ते अनेक लोकांच्या विरोधात बोलत आहेत। त्यामुळेच असा देखील शक्यता आहे की अनेक लोकांपैकी एखाद्या लोकाने सुरेश धस यांच्या प्रतिमेला हीन करण्याचं काम किंवा त्यांना डिमॉरलाइज करायचं काम देखील करू शकतात। त्यांच्या विरुद्ध कट रचला जाऊ शकतो आणि अशा कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचं नाव आणून त्यांना आरोपी बनवून त्यांची प्रतिमा हीन करायचं काम देखील काही लोक करू शकतात। पण मित्रांनो, ह्या प्रकरणात खरेच सुरेश धस यांचा हात आहे का हे अद्याप समोर आलेलं नाही आणि ह्या तरुणी जेव्हा पोलीस कंप्लेंट करायला गेली तेव्हा पोलिसांनी तक्रार घेतली, त्यानंतर त्याच्यावर कारवाई होऊन सोशल कोर्टाने त्याला अटक केली आणि त्याची जामीन देखील नाकारली। पण मात्र जेव्हा हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने तिला बोलवून तिच्या खोट्या सही घेऊन तिला वापस पाठवण्यात आलं आणि तिची फसवणूक करण्यात आली असे तिचे आरोप आहेत। आणि तिच्या आरोपानुसार एक पोलीस अधिकारी देखील या घटनेत गुन्हेगार आहे। पण मित्रांनो, याच्यात पोलिसांचा हात आहे की सुरेश धसांचा? क्या हे प्रकरण खरंच गंभीर आहे का? ही पोरगी कट करत आहे एखाद्याच्या सांगण्याहून? हे तपासानंतरच कळेल आणि याचा नक्कीच तपास झाला पाहिजे आणि याच्या मागे कोण आहे हे नक्की कळालं पाहिजे। जर का ह्या महिलेवर खरंच अत्याचार झाले असेल तर त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणात सखोल चौकशी होऊन योग्य लोकांना कारवाई झाली पाहिजे, हीच सर्वांची भावना आहे। सुरेश धसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली, कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही धस साहेबांचे माणसं आहेत। आता एक तर त्यांनी माझ्याशी लग्न करावं, नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी। मित्रांनो, त्या तरुणीने सुरेश धस यांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे त्या जे अत्याचार करणारा तरुण आहे त्याने सुरेश धस यांचा मी नातेवाईक आहे आणि सुरेश धसांचीच आम्ही माणसं आहोत असं भासावून तिच्यावर अत्याचार केले असे तिचे म्हणणे आहे। पण मात्र मित्रांनो, जेव्हा मीडियाने त्या मुलीला प्रश्न विचारले आणि तेव्हा ती मुलगी जेव्हा उत्तर देत होती तेव्हा तिच्या सांगण्यामध्ये तारखेचा फार घोळ होत होता। कधी 2020 तर कधी 21 आणि तक्रार नोंदवायची तारीख म्हणली कधी 22, कधी 23, कधी नोव्हेंबर तर कधी डिसेंबर, असं तिच्यासोबत घोळ होत होता आणि असं दिसत होतं की ती सर्व ही स्क्रिप्ट पाठ करून आलेली आहे। आणि मित्रांनो, पण ह्या गोष्टीमध्ये काय तथ्य आहे, खरंच तिच्यावर अत्याचार झालेत का हे अद्यापही स्पष्ट नाही। तर मित्रांनो, ही होती आजची बातमी। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघण्यासाठी रसाळ न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले बहुमूल्य मत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आजसाठी एवढेच। जय हिंद, जय महाराष्ट्र।